इंग्लिश वर्कशॉप शिकणार आहोत. तर यू नो दॅट इंग्लिश वर्कशॉप इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. आणि हा इंग्लिश वर्कशॉप आपण वर्क जो काही क्लास 8वी आहे, 8वीचा इंग्लिश वर्क आपण शिकणार आहोत. लक्षात, क्लास 8 अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. लक्षात. तर पहिला जो आहे लेसन आपल्याला कविता देण्यात आलेली आहे की 1.1 बी द बेस्ट. हे की नाही, वॉट एव्हर यू डू बी द बेस्ट. तुम्ही जे काय असाल ते तुम्ही या ठिकाणी काय करा, चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जे करणार आहात ते चांगलं करण्याचा प्रयत्न करा, असं ही कविता आपल्याला काय करत आहे, सुचवत आहे. आणि त्या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप आपल्याला बघायचा आहे. ओके, तर बघूया आपण. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला साइड क्वेश्चन देण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, साइड क्वेश्चन मध्ये बघा, पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन अँड स्क्रब. पाईन आणि स्क्रब मध्ये काय फरक आहे बघा. द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्क्रब इज दॅट पाईन ट्री इज टॉप ऑफ द हिल. टॉप ऑफ द हिल, उंच टेकडीवर वाढतं ते. आणि स्क्रब इज इन द व्हॅली. कुठं वाढतं, स्क्रब व्हॅलीमध्ये असतं. ओके, आता व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. लोकांना हायवेवर काय पाहायला आवडतं, तर पीपल लाईक टू सी ऑफ अ ग्रास अलॉंग द हायवे. लोकांना गवत पाहायला आवडतं. कुठं, रस्त्याच्या बाजूला हिरवा असं गवत पाहायला आवडतं. राईट. आणि बघा, व्हॉट इज द मेसेज गिवन ॲट द एंड. कवितेच्या शेवटी कुठला संदेश देण्यात आलेला आहे. द मेसेज गिवन ॲट द एंड, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही असाल ते तुम्ही त्या ठिकाणी सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही शिक्षक असाल, शिक्षक होऊन चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर असाल तर डॉक्टर होऊन चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी असाल तर चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. जे आहात ते चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. लक्षात. आणि सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न करा. लक्षात. तर बघा, आता या ठिकाणी आपल्याला इंग्लिश वर्कशॉपमध्ये काही क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत. ते आपण क्वेश्चन बघूया. रीड द वर्ड्स. आता एक खालील शब्द वाचा आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचे, तर योग्य क्रमानुसार लावायचे आहेत. या ठिकाणी बिग बॉक्स आणि स्मॉल बॉक्स देण्यात आलेले आहेत. कुठले बिगर आहेत आणि कुठले स्मॉलर आहेत अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भरायचे आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे. बघा, स्क्रब पहिला काय आहे, स्क्रब, रील, बुश, त्याच्यानंतर बास, स्टार आणि ट्रेल. ओके, अँड देन मस्की. मस्की इज अ बिग वर्ड. मस्की इज अ नेम ऑफ अ fish, right? The name of a fish. Okay, and then tree, pine, lake, highway, sun. Okay, highway should be या ठिकाणी like this. Okay, अशा प्रकारे आपण या वापरलेला आहे. म्हणजे bigger and smaller. Here is comparison between bigger and smaller. Whole poem is related with. आपला दुसरा एक क्वेश्चन आहे, find and write the pairs of rhyming words from the poem. कवितेतून rhyming words शोधा. लक्षात. तर बघा, या ठिकाणी आन्सर देण्यात आलेले. द रायमिंग पेयर्स फ्रॉम द पोएम इज हिल, रील. ओके, ग्रास, बास, क्रिव, डू अँड ट्रेल, फेल. Okay, these are the rhyming words are given here to you. Okay, complete the following with the appropriate words or phrases from the poem. First one is done for you. पहिला एक तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. ओके, इफ यू कांट बी अ पाईन, बी अ स्क्रब. इफ यू कांट बी अ ट्री, बी अ बुश. ओके, नेक्स्ट, इफ यू आर अ मस्की, देन बी अ बास. Then just be a bass. If you can't be a captain, you can be in a crew. And if you can't be a highway, be a trail. And if you can't be the sun, be a star. तर विद्यार्थी मित्रांनो, रेड अक्षरामध्ये ह्या ज्या रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत त्या तुम्ही घरी लिहून घेऊ शकता. गेलं लक्षात. तर आता बघा, आपण बघूया पुढं. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर आहेत का सांगायचे तर. ऑल मस्ट बी द कॅप्टन ऑफ द टीम्स. सगळेच कॅप्टन असू शकतील का टीममध्ये? नाही, इट इज नॉट पॉसिबल. सो इट इज फॉल्स. राईट. अ बीट ऑफ अ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. म्हणजे गवताचा एक तुकडा या ठिकाणी हॅपियर करू शकतो का हायवेला? येस, इट इज राईट, ट्रू. हे खरं आहे. बरोबर, आलं लक्षात. आता बघा, पुढे आपण बघूया. वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन अ साइज ऑर पोझिशन. आपण जिंकणं आणि हारणं साईजवर अवलंबून आहे? नाही, फॉल्स आहे. राईट. स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. स्क्रब टॉप ऑफ द हिलला दिसतं? नाही. लक्षात. पाईन कुठं दिसतं? पाईन हे टॉप ऑफ द हिलला असतं, म्हणून इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. ओके, कीप युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट, डोंट डू इट.
हे नाही. तर या ठिकाणी जर तुमचं काम चांगलं नसेल, जर तुमचं काम महत्त्वाचं नसेल तर ते करू नका. अशी चूक आहे ना. कोणीही कुठलं काम करू शकतं, हे की नाही. काम करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणून फॉल्स आहे. ओके. वॉट एव्हर जॉब यू हॅव, डू युअर बेस्ट. तुम्ही जे काही काम करणार आहात तो चांगला काम करा, आहे की नाही. तुमच्याकडे जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने करा, सर्वोत्तम करा. इट इज अ ट्रू, है ना, करेक्ट आन्सर आहे. ओके. राईट अँड अप्रोप्रिएट ऑफ द पोएम अप्रिसिएशन. काय म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो. तर हा जो काही अप्रिसिएशनचा क्वेश्चन आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. 9वी, 8वी, 9वी आणि 10वी आणि आता पुढं येणाऱ्या 12वीसाठी सुद्धा तुम्हाला अप्रिसिएशनचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. लक्षात. म्हणून आपल्याला अप्रिसिएशन आत्तापासून कवितेचं अप्रिसिएशन लिहिता आलं पाहिजे, हा लक्षात. पण या ठिकाणी 8वीला थोडंसं सोपं देण्यात आलेलं आहे. 9वी आणि 10वी पुढं अप्रिसिएशन जास्त या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि 12वीला त्याच्यापेक्षा थोडं हार्ड करण्यात आलेलं आहे. बरोबर. आता बघूया आपण द टायटल ऑफ द पोएम. द टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. ओके. And the poem is written by Douglas Mollach. कोणी लिहिलेले आहे? डगलस मोलाच. ओके. आणि द पोएम हॅज 4 स्टांजा. किती स्टांजा आहेत? 4 स्टांजा आहेत. इच स्टांजा हॅज 4 लाईन्स. प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स येतात. किती येतात? 4 लाईन्स आहेत. द लाईन्स दॅट राईम इन इच स्टांजा आर 4. आणि प्रत्येक स्टांजामध्ये या ठिकाणी 4 रायमिंग वर्ड्सच्या जोड्या देण्यात आलेल्या आहेत. अँड द पोएट कम्पेअर बिग थिंग्स विथ अ स्मॉल थिंग्स. म्हणजे कवीनं कशाची तुलना केलेली आहे? द पोएट कम्पेअर बिग थिंग्स विथ अ स्मॉल थिंग्स. म्हणजे मोठ्या गोष्टीची छोट्या गोष्टीबरोबर तुलना केलेली आहे. बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर. ओके. इफ यू कांट बी, if you can't be is repeated expression. आहे की नाही. इफ यू कांट बी म्हणजे हा जो काही रिपीटेड एक्सप्रेशन झालेलं आहे म्हणून इन द पोएम. इट इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. आणि द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. मला नेहमी लक्षात राहणारी. आय वुड लाईक, विच टाईप ऑफ लाईन आय वुड लाईक. तर या ठिकाणी बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर. तुम्ही जे काही आहात ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करा. पण सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका, लक्षात. आणि बेल आयकॉनवरही दाबायला विसरू नका. जर बेल आयकॉनवर दाबलं तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक ह्याचं व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे. ओके. हॅव अ नाईस डे.